घरात काही भाजी शिल्लक नव्हती, फक्त हे बटाटे होते. म्हटलं काहीतरी चटपटीत तोंडी लावायला करूया, म्हणून 2 बटाटे घेतले आणि त्याचे असे लांब काप करून घेतले. त्याला हळद, तिखट, मीठ आणि धणापूड एवढाच मसाला लावला, कारण तेवढंच मला आवडतं. जास्त काही खूप सारे मसाले त्याच्यात नाही घातले. नाहीतर तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर वगैरे घालू शकता, पण मला सिंपल हवं होतं म्हणून मी सिंपल मसाले घातले. तीच पिवळी भाजी करून नंतर परतून असा कंटाळा आलेला. म्हटलं काहीतरी चटपटीत करूया, तर असे हे काप केले. तवा गरम केला, त्याच्यात तेल घातलं. तेल चांगलं तापल्यावर ते बटाट्याचे तुकडे तसेच लावले, कारण तेल कडकडीत तापलं तरच ते मसाला पसरत नाही तेलात. नाहीतर आपण याला पीठ वगैरे रवा वगैरे असं काहीच नाही लावलं आहे मी. त्याच्यामुळे तेल मात्र चांगलं कडकडीत तापवून घेतलं आणि त्याच्यामध्ये असे हे स्लाईस लावून घेतले. मग झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली. आता मला थोडेसे खुसखुशीत आवडतात, कुरकुरीत किंवा असे ते कुडकुडीत नाही आवडत. म्हणून मग मी काय केलं की थोडेसे जरा जाडसर ठेवले आणि खूप असे अलटून पलटून नाही घेतले. 1-2दा असेच केले आणि मग थोडेसे शिजल्यावर जरा वेळ ठेवून मग त्याचे बाजूला करून त्याचं तेल मात्र निथळून घेतलं. तवा खोलगट असल्यामुळे मला तो फायदा झाला. आणि मग उरलेल्या तेलामध्ये मी पापड तळून घेतले. म्हणजे मला हाताबरोबर 2 तोंडी लावणी झाली. एक हे असे चटपटीत आलू झाले आणि दुसरे हे असे पापड. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि काही सूचना करा. आपल्या सूचनांचं स्वागतच आहे. धन्यवाद.